योग्य राहील कर्माची दिशा, सदैव बोला समजुतीची भाषा. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही सगळ्यांना समजून घेता, सगळ्यांना सांभाळता, सगळ्यांना सोबत घेऊन चालता, परंतु स्वतःला कधी विचारता का की मला काय हवंय? सतत तोल सांभाळताना आपलंच मन झुकतंय का एका बाजूला? मार्च 2026 हा महिना तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यायला शिकवणार आहे की पुन्हा एकदा सगळ्यांना खुश करण्यातच जाणार आहे. हे जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. तूळ म्हणजे समतोल, तूळ म्हणजे न्याय, तूळ म्हणजे नात्यांमधून स्वतःची ओळख शोधणारी रास होय. सौम्य बोलणं, समजूतदारपणा, सौंदर्याची आवड हा तुमचा मूळ स्वभाव आहे. या महिन्यात हा स्वभाव तुम्हाला लोकप्रिय करेल. स्वतःकडे दुर्लक्ष झालं तर त्रास देखील देईल. तूळ व्यक्तिवादातही शांत असते. नात्यांमध्ये समतोल ठेवण्याची अद्भुत कला तुमच्यात आहे. सौंदर्य, कला, समतोल यांचा सुंदर संगम तुमच्यात असतो. सगळ्यांसाठी योग्य ठरण्याच्या नादात स्वतःसाठी चुकीचं ठरू नका. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मार्च 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव या महिन्याच्या 2 तारखेला उच्चीचे होणार आहे. त्यामुळे साहजिकच तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील, मात्र निर्णय लांबवू नका. समतोल ठाम निर्णय म्हणजेच मानसिक शांती होय, ही बाब लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात म्हणजे त्रिकोण स्थानात विराजमान आहे. हा संपूर्ण महिना ते तिथे असणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न स्थिर असेल. कला आणि कन्सल्टन्सीमधून लाभ होईल. आराम आणि सौंदर्यावर खर्च देखील होईल. इतरांसाठी थोडा अधिक खर्च तुम्हाला करावा लागू शकतो. कुटुंबात, घरात सलोख्याचं वातावरण राहील. तुमच्यावर मध्यस्थीची भूमिका येईल, ज्यामुळे सगळं माझ्यावरच अवलंबून आहे असं कुठेतरी तुम्हाला वाटू शकतं. वाणी गोड ठेवा, शब्द योग्य पद्धतीने वापरा. लोक दुखावू नये म्हणून सत्य लपवू नका. नम्र परंतु स्पष्ट बोला, हा सल्ला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे. टीमवर्कमध्ये तुम्हाला यश मिळेल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. सामाजिक कामांसाठी प्रवास होईल. प्रवासात नवीन ओळखी होतील. नवीन दृष्टिकोन देखील तुम्हाला प्राप्त होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. या काळाचा पूर्ण लाभ घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घराच्या सौंदर्यात वाढ होईल. घराची सजावट केली जाईल. वाहन खरेदीचा विचार होईल. आईसोबत योग्य संवाद साधा. तुम्हाला भावनिक आधार मिळेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक आहे. पुरेपूर उपयोग करून घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने कायदा, कला, डिझाईन किंवा मॅनेजमेंट सेक्टरमध्ये तुमचा अभ्यास सुरू असेल तर हा काळ उत्तम म्हणता येईल. अभ्यासात सातत्य ठेवा. प्रेमात समतोल हवा. एकतर्फी प्रेम थांबवा. प्रेम म्हणजे दोघांनीही प्रयत्न करणं. संततीसोबत मैत्रीपूर्ण नातं समृद्ध करा. विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा महिना खूप चांगला आहे. तुम्हाला समजूतदार जोडीदार प्राप्त होऊ शकतो. निर्णय घेताना स्वतःच्या मताचा देखील विचार करा. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने एकमेकांना वेळ द्या. योग्य संवादामुळे वाद टाळता येतात. तूळ राशीच्या जातकांसाठी एक प्रश्न: निर्णय घ्यायला तुम्हाला वेळ लागतो का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी थोडा त्रासाचा राहू शकतो. कंबरदुखी, मूत्रपिंड किंवा त्वचेचे आजार जाणवू शकतात. तणावामुळे थकवा देखील जाणवू शकतो. भरपूर पाणी प्या. योग्य विश्रांती घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. घेतलेलं कर्ज स्थिर राहील.
मात्र नवीन कर्ज विचारपूर्वक घ्या. शत्रू किंवा स्पर्धक यांच्याशी थेट संघर्ष होणार नाही, परंतु अप्रत्यक्षपणे त्यांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणून शांत व ठाम राहण्याचा प्रयत्न करा, हा सल्ला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या तूळ जातकांसाठी महिना सकारात्मक म्हणता येईल. टीममध्ये तुम्हाला लोकप्रियता प्राप्त होईल. क्लायंट सांभाळण्यात तुम्हाला यश मिळेल. प्रमोशनची चर्चा सुरू होईल. व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता भागीदारीतील व्यवसाय तुमच्यासाठी शुभ राहील. कला, फॅशन, ब्युटी, कन्सल्टन्सी हे सर्व क्षेत्र तुमच्यासाठी फायदेशीर राहतील. तुमचे ग्राहक समाधानी राहतील. तुमचा सौम्य स्वभाव हाच तुमचा ब्रँड आहे. रामायणातील राजा जनक तुम्हाला माहीतच आहेत. राजा असूनही संपूर्ण समतोल आणि वैराग्य त्यांनी सांभाळलं होतं. कर्तव्य आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी देखील त्यांनी सांभाळल्या होत्या. समतोल साधणारा माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. तूळ राशीच्या जातकांनो, मार्च 2026 तुमच्यासाठी हीच शिकवण आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा महिना मानसिक शांततेचा राहील. कुटुंबात मानसन्मान मिळेल. कला, संगीत, वाचनात आनंद निर्माण होईल. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ, ग्रह गीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. महिला वर्गांच्या दृष्टीने नात्यामध्ये स्पष्टता येईल. स्वतःच्या गरजांना तुम्ही प्राधान्य द्या. सौंदर्य आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने तूळ राशीसाठी हा महिना शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने 2 तारखेला तुमचे राशी स्वामी उच्चीचे होत आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. याशिवाय अनेक ग्रह तुमच्या दोन्ही त्रिकोण स्थानांमध्ये विराजमान आहे. म्हणजे पंचम स्थानात महिन्याच्या सुरुवातीला 5 ग्रह आहेत. भाग्यस्थानात गुरुदेव विराजमान असून भाग्य ते समृद्ध करीत आहेत. असे अनेक शुभयोग तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचे कर्म उत्तम राहतील. तुम्ही कर्माची उत्तम दिशा आखणार आहात, कारण अनेक ग्रह तुम्हाला सहकार्य करीत आहेत. त्यातून योग्य तो लाभ नक्की प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने मार्च 2026 एखादी जुनी इच्छा पूर्ण होणं, जुन्या गुंतवणुकीमधून आर्थिक लाभ होणं यासारखे लाभ होताना दिसत आहे. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडेल. एक दोरी दोन्ही बाजूने ताणली जात होती, तरी देखील ती तुटली नाही, कारण मध्यभागी तिचा समतोल होता. समतोल ठेवला तर कोणताही ताण सहन करता येतो, हे लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने सजावट आणि आरामावर तुमचा खर्च होऊ शकतो. परदेशाशी संबंधित कामं होतील. नातेसंबंध जुळले जातील. महत्त्वाची कागदपत्र व्यवस्थित सांभाळावीत, हा सल्ला देण्यात येत आहे. तूळ जातकांसाठी एक छोटासा प्रश्न. हा व्हिडिओ तूळ राशीच्या कुण्या व्यक्तीसोबत तुम्ही शेअर करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. तूळ राशीच्या जातकांनो, सौंदर्य फक्त चेहऱ्यावर नसतं, तर ते असतं स्वतःशी प्रामाणिक असण्यात. मार्च 26 तुम्हाला स्वतःच्या बाजूने उभं राहण्यास शिकवणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये एक निर्णय लिहा, बेल आयकॉन ऑन करा, कारण हे चॅनल फक्त भविष्य सांगत नाही, तर आयुष्याचा तोल सांभाळायला शिकवतं. प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखाच नाही जात. काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे असतात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने तूळ राशीसाठी या महिन्यातील 9, 18 आणि 27 हे दिवस शुभदायक, यशाचे राहतील. तर 6, 16 आणि 26 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसात अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने 3 मार्च रोजी ग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसेल, त्यामुळे अर्थातच त्याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जाणवतील. विशेषतः ज्या राशीवर किंवा भावावर ग्रहण होतं, त्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह आहे त्यांच्यावर हा परिणाम अधिक होतो.
या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी राशीनुसार सोपे परंतु प्रभावी उपाय देते. हे उपाय कर्मशुद्धी, मानसिक स्थैर्य, ग्रह शांती अशा 3 स्तरावर काम करतात. सर्व राशींवर लागू होणारा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा, वाद, निर्णय घेणं टाळा. ग्रहण कर्माला जागं करतं, त्यामुळे सत्कर्म हे सर्वात मोठं संरक्षण आहे. तुम्ही शुक्रवारी देवीला पांढऱ्या रंगाची फुलं वाहा, सुगंधित वस्तू किंवा परफ्यूम दान करा, तसंच समतोल साधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. ब्रेसलेटच्या दृष्टीने तूळ राशीसाठी रोज क्वार्टज हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. निर्णय क्षमतेत कमी, नातेसंबंधात तणाव अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट लाभदायक राहील. ते तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड देखील देत असतो, म्हणून त्याचा अवश्य लाभ घ्या. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च 2026 हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आज आपण इथे थांबूया. पुढील भागात राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.